अभिजित मुहूर्तावरती शिव पार्वतीचा विवाह करायचा असं निश्चित झालं आणि तो विवाह करण्यासाठी म्हणून सर्व जे देवगण होते त्यांना पत्रिका पाठवण्यात आली। त्यानंतर जे साधू होते, ऋषी होते, संत होते त्यांना सुद्धा पत्रिका देण्यात आली। जे हा राजा हिमवान होता, या हिमवानाने सुद्धा त्याचे जे भावकी म्हणा किंवा त्याचे जे सोयरे वगैरे होते त्यांना सुद्धा निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली आहे। इकडे या हिमवानाची जी नगरी आहे अशी शृंगारण्यात आली। त्यामध्ये त्या ठिकाणी येणारे जे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही सर्व व्यवस्था इकडे पार पाडल्याच्या नंतर त्या ठिकाणावरती या हिमवानाच्या घरी विवाहासाठी अनेक ज्या मोठमोठ्या नद्या आहेत त्या आलेल्या आहेत, समुद्र वगैरे आलेले आहेत, इतर सर्व जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि वराडी मंडळीकड आता लग्नाची तयारी सुरू झालेली आहे। आता लग्नाची तयारी सुरू झाली म्हणजे काय झालं, नवरदेवाला घेऊन आता कुठे यायचं आहे, नवरीच्या घरी यायचं आहे। मग नवरदेवाला यायचं तर तसं आणता येईल का, नाही, तर मग शिवजीचा शृंगार करायला प्रारंभ केलेला आहे। आता शिवजीचा शृंगार करायचा म्हटल्याच्या नंतर सर्व जे त्याचे गण होते यांनी शिव शृंगाराची तयारी चालू केली। त्यांची ती तयारी चालू असताना इकडे जे सर्व वराडी मंडळी होते, भगवान विष्णू तिथं लक्ष्मी सहित आलेले आहेत, ब्रह्मदेव स्वतः त्या ठिकाणी आपली जे पत्नी आहे जे तिच्यासोबत त्या ठिकाणी आलेले आहेत, इंद्र चंद्र महेंद्र हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले। आणि सर्व उपस्थित झाल्याच्या नंतर शिवजीची शृंगाराची काय झालेली आहे, तयारी चाललेली आहे। शिवजीला प्रथमतः गजचर्म त्यांना नेसवण्यात आलेला आहे, अंगावरती परिधान केलेलं आहे, व्याघ्रांबर सुद्धा त्यांना दिलेला आहे। त्याच्यानंतर त्यांच्या जटाचा सुंदर असा मुकुट बांधण्यात आलेला आहे। या मुकुट बांधला, परंतु मुकुट बांधण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून एक साप घेतला आणि वरचं जे त्यांचे मुकुट आहे, जटा आहे, त्या जटा बांधण्यासाठी तो वापरण्यात आलेला आहे। भगवान शिवजीच्या कानामध्ये त्यांनी काय केलं तर कानामध्ये कुंडल घालावं म्हणून विंचू पकडून आणलेले आहेत, ते कानामध्ये त्यांनी काय केलेले आहेत, घातलेले आहेत। शिवजीच्या गळ्यामध्ये एक खूप मोठा साप आणला आणि तो हार म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये काय केला, घातलेला आहे। त्यानंतर कमरबंद म्हणून एक नाग आणला, तो कमरेला बांधलाय। त्यानंतर त्यांनी बघितलं की एवढ्यानं शिवजीचा शृंगार पूर्ण होत नाही, मग त्यांनी काही साप आणले, दंडात बांधले, काही हातात बांधले, काही त्यांनी त्यांच्या आपले जे मुकुट बनवलेला होता जटाचा त्याच्यावरती त्यांनी त्याला बांधण्यासाठी छोटे साप आणले आणि ते चौकून असे काय केले, त्यामध्ये खोवले। असं शिवजीचा शृंगार करण्यात चालू झालेला आहे। चिताभस्म आणलं आणि चिताभस्म आणल्याच्या नंतर शिवजीच्या अंगाला ते काय केलं, लावलं, चिताभस्म झालं। त्यानंतर काही साप आणले आणि पायामध्ये सुद्धा पहिले तोडे वगैरे वापरायचेत ना, त्या पद्धतीनं पायात पण बांधले। शिवजीचा शृंगार झालेला आहे, हातामध्ये त्रिशूल दिलेला आहे, नंदी त्या ठिकाणी आणलेला आहे आणि नंदीवरती आता शिवजी बसलेले आहेत। शिवजीचा असा नवरदेव बघितला आणि असा नवरदेव बघितल्याच्या नंतर बाकीचे जे लोक होते त्या सर्व देवांनी असा विचार केला की आपण याच्या वरातीत जाणं म्हणजे बरोबर नाही, कारण काय, आपण कसे आहोत, हा नवरदेव कसा आहे, म्हणून या नवरदेवासंग आपण जाणं बरोबर नाही। म्हणून हे सर्वचे सर्व देव काय झाले, पुढे निघून गेले, पुढे निघलेत। आणि पुढे निघून गेल्याच्या नंतर मग कोणीच शिवजीच्या मागे थांबलं नाही। शिवजीने विचारलं काय की जो नंदी आहे त्याला विचारलं, रे आपली वराडी मंडळी कुठे आहे, म्हणे देवा असा तुमचा सुंदर शृंगार बघितला आणि बाकीचे देव घाबरले। ते म्हटले आपण जर याच्या सोबत गेलो तर तिथले जे वराडी मंडळी आहेत म्हणजे हिमालयाकडली ती आपल्याला पहिले हाणन, असा कुठे नवरदेवाचा शृंगार असतो का, म्हणून ते आधीच निघून गेले ते। म्हटले मग शिवजीने सांगितले काम करा, म्हटले काय, आपल्या वराडी मंडळीला बोलवा। मग शिवजीचे वराड
हा, मग त्यांनी काय केले, जेवढे त्याचे जे गण होते त्या गणांना चौकडे पाठवले. चौकडे पाठवले म्हणजे त्या शिवजीचे, आता शिवजीचे सर्वच्या सर्व वराडी मंडळी म्हणजे त्यांचे जे नातलग म्हटले तर ते काय आहेत सर्व. आणि शिवजी राहतात कुठं, स्मशानात. मशानात राहते म्हणजे मशानातले जेवढे लोक असतील ते त्यांचे नातलगच. आणि म्हणून सर्वांना त्यांनी काय केलं, आमंत्रण पाठवलं. सर्वांना आमंत्रण पाठवलं आणि सर्व त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर ते कसे होते याचं वर्णन करत असताना असं केलेलं आहे. वर्णन करत असताना सांगितलं की काही काही जे होते ना त्यांना डोकेच नव्हते, फक्त धड होते. काही काही असे होते फक्त डोके होते तर त्यांना धड नव्हतं. काही असे होते फक्त हाडाचा सापळा आहे ना त्या पद्धतीचे होते. काही असे होते तर त्यांना 3-3 डोळे होते. काहीला असा होता एकच डोळा होता, तर काहीला पायच नव्हते, काहीला हातच नव्हते, असे हे होते. काही जे होते ते जे भूत होते ते फक्त असे आधर चालायचे, काही जमिनीवर चालायचे. या पद्धतीने ही सर्व भूतमंडळी आली. आणि आल्याच्या नंतर मग शिवजीच्या तिथं सर्व आले. आणि सर्व आल्यावरती त्या सर्व भूतमंडळी भगवान शिवजीच्या वरातीमध्ये नाचायला लागलेले आहेत. भूते बेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. हे भूत बेताळ नाचायला लागले. आणि नाचत असताना अनेक प्रकारचे त्यांचे जे वाद्य आहेत ते वाद्य काय करायला लागले, वाजवायला लागले. शिवजीचा जवळचा डमरू आहे ते सुद्धा डमरू वाजायला लागलं. आणि हे सर्व वराडी मंडळी निघाली कुठं, हिमालयाच्या राज्यामध्ये. आता हिमालयाच्या राज्यामध्ये आल्याच्या नंतर ते हिमालयाच्या राज्यात त्यांनी आता प्रवेश करायचा. तर आपल्या इकडे कसं आहे, आता मंडपामध्ये काय करतात, तुमच्याकडे काय म्हणतात, हिवाई भेट म्हणतात का, हिवाई भेटच म्हणतात ना. हा, त्यांची ते व्याहाची भेट होत असते. त्या व्याहाची भेट होण्यासाठी आहेत ना तिथं असते. आणि वर पूजण्यासाठी स्वतः वधूची आई आहे ना तिथं जात असते सीमेवरती. आणि म्हणून हे सर्वचे सर्व कुठे गेलेत, तिथं गेलेत. काही लोक कोणाचे, आपल्या हिमालयाचे, त्यांना घेऊन येण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांना वाटलं, आता तिथं येत असताना पहिले काय दिसले, हे वेगवेगळे देवता येताना दिसले. त्याला वाटलं हे नवरदेव, पहिले भगवान विष्णू आले. त्यातला एक जण म्हटला वा हा नवरदेव असला पाहिजे. त्याला विचारलं तुम्ही नवरदेव का, तो म्हटला नाही आपण नाही नवरदेव. मग नवरदेव माग आहे. ते म्हटले आहे का, जाऊ द्या. तेवढ्यात ब्रह्मदेव आले. म्हटलं अरे हा असं, म्हटलं तुम्ही, म्हणे मी पण नाही माग आहे. म्हटलं मग तेवढ्यामध्ये इंद्र आला. म्हटलं हा नक्कीच आहे नवरदेव. इंद्राला म्हटले हा नवरदेव, तुम्ही नवरदेव, म्हटले अजिबात नाही, नवरदेव अजून माग आहे. आणि माग आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी परत पाहिलं तर इंद्र गेल्याच्या नंतर चंद्र गेला, त्याच्यानंतर वरुण गेला, हे सर्व देवता गेले. ते म्हटले आम्ही नाही, नवरदेव माग आहे. ते म्हटले नवरदेवाच्या वराडी मंडळीत जर एवढं चांगलं असेल, एवढं श्रीमंत असेल, तर नवरदेव किती श्रीमंत असेल, नवरदेव किती सुंदर असेल. हा, आणि असे ते विचार करायला लागले. आणि विचार करायला लागल्याच्या नंतर सर्व मंडळी निघून गेली. म्हणजे अजून नवरदेव कसा आला नाही. अरे ते म्हणे अरे अजून माग वाद्य वाजताना आवाज येते, नवरदेव अजून मागच आहे का. मग ते म्हटल्या असं विचार म्हणल्याच्या नंतर हे मंडळी आली. कोणती, हे भूत बेताळ नाचत आले. आणि नाचता 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 त्या सर्वांनी बघितल्याच्या नंतर जे लहान लहान पोरं वगैरे होतात ना, लग्नाच्या वेळेस आहेत ना, सर्वात पुढे असतात. त्यांनी ते बघितल्याच्या नंतर जे तिथून पळत निघाल्याच्या बरोबर घरात जाऊन लपले. घरातले मोठे मोठे माणसं म्हणतात अरे काय झालं का लपताय. ते म्हटलं तुम्हीही बाहेर थांबू नका, तुम्ही पण लपून राहा. ते म्हटलं झालं काय झालं म्हणे, अरे नवरदेवासोबत आलेले माणसं जर गावात आलेत, आपल्या नगरात आले, तर एक सुद्धा माणूस जिवंत ठेवणार नाही, सर्वांना खाऊन टाकतील. एवढे भयानक आहेत. आणि मग सर्व लोकांना वाटलं जर मुलं असं म्हणतात तर खरंच असेच असतील का, म्हणून ते सुद्धा बाहेर बघितल्याच्या नंतर त्यांना सुद्धा तसंच दिसलं. आता आपल्या इकडे आता काय करतात, वर ओवाळणीसाठी आत्या जाते. पूर्वीच्या कालावधीमध्ये आहे ना, स्वतः आई त्या वराची पूजा करण्यासाठी काय निघायची, घराच्या म्हणजे गावाच्या बाहेर, वेशेच्या बाहेर मुलगा आला
की त्याला ओवाळण्यासाठी जायची. म्हणून ही जे पार्वती आहे, या पार्वतीची आई स्वतः हातामध्ये पंचारती घेतली, ओवाळाला गेली आणि ओवाळाला गेल्याच्या नंतर तिनं फक्त शिवजीकडे बघितलं आणि बघितल्याबरोबर ती त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडली. आता ती चक्कर येऊन पडल्याच्या नंतर तिला उचलून घेऊन गेले. उचलून घेऊन गेल्याच्या नंतर हे जे बाकीचे शिवजीचे मंडळ हे सर्व गावामध्ये निघाली. वरात निघाल्याच्या नंतर लोक सुद्धा पाहून घाबरायला लागले आणि घाबरायला लागल्याच्या नंतर मग या हिमालयानं शिवजीला त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्या राहण्याच्या ठिकाणावरती काय केले, घेऊन गेले. त्याला काय म्हणतात, जानूस घर म्हणतात ना, बरोबर आहे का? त्या जानोशाच्या ठिकाणी त्यांना नेऊन बसवलं. तिथं बसवल्याच्या नंतर सर्व तिथं बसले. बसल्याच्या नंतर इकडे ही जे पार्वती होती ना, आपली पार्वतीची आई मैना, तिला पाणी वगैरे तोंडावर मारलं, ती शुद्धीत आली नाही. शुद्धीत आल्याच्या नंतर ती रडायलाच लागली. माझी एवढी कोमल पोरगी आणि हा नवरदेव एवढा भूतासारखा दिसतो, मी अजिबात पोरीचं लग्न लागू देणार नाही, काही झालं तर लग्न लागू देणार नाही. आणि मग ती नारदाला शिव्या द्यायला लागली. या नारदाचं मी कोणतं वाईट केलं होतं की त्याने माझ्या मुलीसाठी असा नवरदेव आणला? जर एखाद्या मुलीच्या घरी जर समजा तिचं लग्न झालं आणि ती गेली, तिच्या मुलीचं जर व्यवस्थित नसलं तर लोक कोणाला शिव्या देतात? जे मध्यस्थी असतात त्यांनाच. तशी तो मध्यस्थी असणारा कोण? नारदजींना शिव्या द्यायला लागली. याच कोणता मी केळीचा बाग कापला होता की यानं माझ्या मुलीसाठी असं स्थळ आणलं? त्याच्यासाठी ती अनेक प्रकारे त्याला बोलत होती, रडत होती. आणि ही बातमी ज्यावेळेस नारदांना कळाली, नारद त्या ठिकाणी आले. आणि नारद त्या ठिकाणी आल्याच्या नंतर नारदांनी ही जी मैना आहे, या मैनेला त्या नारदाची, आपल्या भगवान शिवजीची आणि सतीची पूर्ण कथा तिला सांगितली. आणि त्याला सांगितले की ही जी सती आहे, जिनं आपला देहाचा त्याग केला होता, ती पुन्हा काय झालेली आहे, या पार्वतीच्या रूपानं जन्माला आलेली आहे. आणि त्यांचा विवाह होणं हा काय आहे, निश्चित ठरलेला आहे. म्हणून हा विवाह झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व समजावल्याच्या नंतर तिला सांगितलं की तुझी पत्नी तिच्या घरी गेली की तिच्यासारखं सुखी या जगात दुसरं कोणीच नाही. त्रैलोक्य तिला आई म्हणून पूजा करील, अशी ही काय आहे, तुझी कन्या आहे. आणि म्हणून सर्व त्या ठिकाणी काय झालेली आहे, तर ती शांत झाली. आणि शांत झाल्याच्या नंतर ही जे